नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच PM किसान आणि नमो शेतकरी प्लस दोन्ही हप्ते 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे जमा झाले तर एक निश्चित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होईल. आणि हे दोन्ही हप्ते मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे जमा होणार आहेत का? आणि एकंदरीत पाहिलं तर याची जे हप्ते वितरण दुपारपर्यंत होणार आहेत का, या संदर्भात आपण माहिती पाहूया. खरंच दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत का? हे फक्त मी सांगणार आहे की हप्ता हा येणार आहे का नाही आणि दोन्ही हप्ते मिळणार आहेत का नाही, येतीलच अशी शक्यता हे यूट्यूब चॅनल सांगत नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही कोणाची आहे? राज्य सरकारची. आणि PM किसान ही केंद्र सरकारची योजना आहे. PM किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत असतो. सर्वांना माहिती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे. राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेला पूरक म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये भेटत असतात आणि PM किसान योजनेतून 6,000 रुपये, दोन्ही योजनेचे 12,000 रुपये हे वार्षिक भेटत असतात मित्रांनो. तर आता हे दोन्ही हप्ते जर एकत्रित आले तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असेल. पण दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळायलाच पाहिजे, जसे की 22वा हप्ता आणि हा 8वा हप्ता हा एकत्रित मिळायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे 2.5 महिन्याचा जो कालावधी आहे नमो शेतकरी योजनेचा तो एक पूर्णपणे मिटून जाईल आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असेल. तर अशा पद्धतीने हे दोन्ही हप्ते जर निश्चितपणे जर एकत्रित आले तर शेतकऱ्यांसाठी एक थेट एक आर्थिक आधार मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. हे महत्त्वपूर्ण असे अपडेट होते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. धन्यवाद. जय शिवराय.